हरिओम. प्रवचन क्रमांक 26. कर्मयोग. अध्याय 3. ओवी 134 ते 137. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 14 आणि 15. प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न पावसामुळे तयार होते. यज्ञामुळे पाऊस पडतो. यज्ञ कर्माने संपन्न होतो. कर्म वेदांपासून केले जाते. वेद अक्षर ब्रह्मापासून उद्भूत झाले आहेत, हे तू जाणून घे. अशा प्रकारे तो सर्वव्यापी परमात्मा कर्मयोगात नित्य प्रस्थापित झालेला आहे. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 134. अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समस्ते मग पर्जन्यू या अन्नाते सर्वत्र प्रसवे. अन्नापासून सर्व प्राणी जन्माला येतात, वाढतात. तसेच पावसापासून सर्व ठिकाणी अन्न निर्माण होते. अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समस्ते. प्रत्येकामध्ये ध्वनी, वायू, चैतन्य, प्राण, ऊर्जा, तेज, आकाश ही सप्तब्रह्मतत्वे मुळातच असतात. यांच्यामुळे पित्याकडून इवलासा पेशीयुक्त जीव निर्माण होऊन मातेच्या उदरी प्रविष्ट होतो. परंतु एकदा जीव निर्माण झाला की तो ब्रह्मतत्वांपासून दूर होतो आणि तो मातेच्या देहात यथाकाळ सुखाने राहतो. अशा जीवाला मातेच्या उदरी जर अन्न पाणी मिळाले तरच तो जीव जगतो, वाढतो, जोपासला जातो. असे हे अन्न अशा जीवाला मातेकडून तिच्या देहात आतल्या आत दिले जाते. अशाच प्रकारे सर्व जीवांची माता पित्याकडून अन्नामुळे उत्पत्ती शक्य होते. यानंतर मातेच्या उदरामधून बाहेर आल्यावर बाह्यभागी जर त्याला अन्न मिळाले तरच तो जगतो. यासाठी निसर्गाने मातेमध्ये बाळासाठी दुधाची सोय केली आहे. याचबरोबर बाळाला बाह्यभागीही हळूहळू अन्न दिले जाते. म्हणजे ते बाळ छान वाढते, जोपासते, हालचाल करू लागते. परंतु आपण पाहतो की अन्न न मिळाल्यामुळे, कुपोषणामुळे लहान मुले जगत नाहीत. मग पर्जन्यू या अन्नाते सर्वत्र प्रसवे. धरतीवरती पाऊस पडतो. यामुळे सर्वत्र अन्नधान्य उगवते. पावसामुळे नद्या वाहतात. त्यांना पाटबंधारे घालून पाऊस नसेल तेथे पाणी नेले जाते आणि सर्वत्र कर्म करून शेती केली जाते. आपण पाहतो की जेथे पाऊस नसतो किंवा जेथे अन्य प्रकारे पाण्याची सोय नसते तेथे अन्नधान्य उगवत नाही. अशा प्रकारे पावसामुळे सर्वत्र धर्तीवर अन्न पिकते. धर्तीवरील सर्वांना सर्व प्रदेशी अन्न पुरवठा होतो. हे पावसामुळे शक्य होते. ओवी क्रमांक 135. तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रगटी कर्म कर्मासी आदी ब्रह्म वेदरूप. त्या पावसाचे निर्माण यज्ञापासून होते आणि यज्ञाचे निर्माण कर्मापासून होते. कर्माचे निर्माण वेदरूप ब्रह्मापासून होते. कर्मासी आदी ब्रह्म वेदरूप. ब्रह्मांडामध्ये उत्स्फूर्तपणे ओम असा भूतो न भविष्यती ध्वनी झाला आणि या ध्वनीपासून मग जशी सप्तब्रह्मतत्वे निर्माण झाली तसेच ओममधून वेद प्रगट झाले. वेदांमध्ये येथील सृष्टीचे चराचर सर्वतोपरी वर्णन आहे. यात मानवाने कसे जगावे त्याचे विवेचन आहे. हे जगणे त्या सर्वोच्च शक्तीला अपेक्षित असे आहे. याचा अर्थ तेथे कोणी सर्वोच्च बसलेला नाही. तर जसे वर्तमानपत्र छापण्यासाठी संपूर्ण यंत्रणा आपोआप चालेल अशी बसवलेली असते, एका बाजूला कागद घातल्यावर दुसऱ्या बाजूकडून घडी घालून वर्तमानपत्र बाहेर येते, त्याचप्रमाणे वेदांनी या सृष्टीचा कारभार कसा चालावा याचे मार्गदर्शन बसवले आहे. हे परम आत्मब्रह्म शक्तीमुळे आपोआप सुरू राहते. जे वेदांना अपेक्षित आचरण करतात त्यांना नैसर्गिकपणे मुक्तीपर्यंत यात्रा सुकर होते. परंतु जे वेदांना अपेक्षित नाही असे वर्तन करतात
त्यांचे त्यांच्या प्रमादाप्रमाणे संचित निर्माण होऊन पुनर्जन्म होत राहतो. असे हे वेदांप्रमाणे त्या आत्मपरब्रह्म शक्तीमधून स्वयंचलित सुरू राहते. कोणी काही मुद्दाम करावे लागत नाही. यायोगे संचिताप्रमाणे काम, क्रिया, कर्म निर्माण होते आणि त्याप्रमाणे मानव करत राहतो. म्हणून कर्माचे निर्माण वेदरूप ब्रह्मापासून होते असे सांगितले आहे. यज्ञाते प्रगती कर्म. भावार्थ दीपिकेमध्ये स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करणे म्हणजेच यज्ञ करणे आहे. वेद प्रणालीमुळे प्रत्येक जीवाचे संचित प्रारब्धामुळे काम, क्रिया, कर्म ठरते. प्रत्येक जीवाने त्याचे ठरलेले कर्म करायचे असते. म्हणजेच त्याप्रमाणे जो तो स्वधर्माने प्राप्त स्वकर्म म्हणजे यज्ञ करत असतो. म्हणून म्हटले आहे की यज्ञाचे निर्माण कर्मापासून होते. तया पर्जन्या यज्ञी जन्म. अशा प्रकारे तमाम जीव त्यांचे काम, क्रिया, कर्म करत असतात. यामुळे सृष्टीचे नैसर्गिक संतुलन राखले जाते. अशा या स्वकर्माने निसर्ग फुलतो, वृक्ष जोपासले जातात. यामुळे पर्जन्याला अनुकूल असे वातावरण निर्माण होते आणि पाऊस कोसळू लागतो. म्हणून त्या पावसाचे निर्माण यज्ञापासून म्हणजे कर्मापासून होते असे म्हटले आहे. ओवी क्रमांक 136. तया वेदाते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणवनी हे चराचर ब्रह्मबद्ध. वेदांचे निर्माण पर, अपर, अविनाशी ब्रह्मापासून होते. ब्रह्मांडात सर्वत्र ब्रह्म पसरलेले आहे. म्हणून ब्रह्माने चराचर व्यापलेले आहे. ब्रह्मांडामध्ये उत्स्फूर्तपणे ओम असा ध्वनी झाला आणि मग या ओमपासून जशी ध्वनी, वायू, चैतन्य, प्राण, ऊर्जा, तेज, प्रकाश, सप्तब्रह्मतत्वे निर्माण झाली, तसेच ओममधून वेद प्रगट झाले. सप्तब्रह्मतत्वांमधील वायूमुळे ध्वनीबरोबर सर्वत्र सप्तब्रह्मतत्वे पसरली. हे ब्रह्मांड अथपासून इतिपर्यंत आत्मपरब्रह्माने ठासून व्यापलेले आणि भरलेले आहे. म्हणजेच ब्रह्माने चराचर व्यापलेले आहे. म्हणून आत्मपरब्रह्मामधील वेदही ब्रह्मांडात सर्वत्र पसरलेले आहेत. त्यांनी ब्रह्मांड व्यापलेले आहे. ओवी क्रमांक 137. परिकर्माची ये मूर्ती यज्ञी अधिवासू श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा. परंतु अर्जुना ऐक, कर्मरूपी यज्ञाच्या मूर्तीमध्ये वेद ब्रह्म सदा सर्वदा निवास करतो. आत्मपरब्रह्मामधील वेदही ब्रह्मांडात सर्वत्र पसरलेले आहेत. त्यांनी ब्रह्मांड व्यापलेले आहे. यामुळे कोणताही जीव कोठेही स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करत असला किंवा करत नसला किंवा अन्य काही काम, क्रिया, कर्म करत असला की त्यावर वेदतत्वांचे निरीक्षण स्वयंचलित यंत्रणेने सतत सुरू असते. त्याप्रमाणे त्याचे संचित निर्माण होते आणि ते त्याला पुनर्जन्मात उपभोगून समाप्त करावे लागते. म्हणून कर्मरूपी यज्ञाच्या मूर्तीमध्ये वेदब्रह्म सदा सर्वदा निवास करतो असे म्हटले आहे. स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करणे म्हणजेच यज्ञ करणे आहे आणि म्हणजेच कर्मयोग करणे आहे. चराचरात ब्रह्म पसरलेले आहे. ब्रह्मापासून वेद, वेदांपासून कर्म, कर्मापासून यज्ञ, यज्ञापासून पाऊस, पावसापासून अन्न, अन्नापासून प्राणी. यावरून स्वधर्माने प्राप्त स्वकर्माचे अनन्यसाधारण महत्त्व कसे आहे ते पुढील प्रवचनामध्ये सांगितले आहे. हरिओम.